साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर शहराचा स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत समावेश झाल्यानंतर शहराच्या प्रमुख भागाचा विकास करण्याकरिता ईबीडी एरिया निश्चित करण्यात आला। याच वेळी सन 2018च्या पालिका सर्वसाधारण सभेत पार्क चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या मागे असलेल्या नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानात संविधान भवन आणि सुसज्ज असे उद्यान स्मार्ट सिटीच्या माध्यमातून डेव्हलप करण्याचा निर्णय घेण्यात आला। तत्पूर्वी नॉर्थकोट प्रशालेच्या जागा महाराष्ट्र शासनाकडून कोणत्याही मोबदल्याशिवाय हस्तांतरित करण्यात यावी असे देखील ठरावात नमूद करण्यात आले आहे। त्यानुसार तत्कालीन आयुक्त ढाकणे आणि विद्यमान आयुक्त पी शिवशंकर यांनी नॉर्थकोट प्रशालेची जमीन त्वरित ताब्यात मिळावी अशा मागणीचे पत्र शासनाकडे पाठवले आहे। तरी देखील महाराष्ट्र शासनाकडून नॉर्थकोट प्रशालेची जागा पालिकेकडे हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेला विलंब केला जात आहे। पुरोगामित्वाचा शेला पांघरून राज्याचे राजकारण करणाऱ्या सरकारने संविधान भवनाकरता जागा उपलब्ध करून न देण्याचा घाट घातला आहे की काय अशी शंका निर्माण होत आहे। महाविकास आघाडीच्या सरकारने वेळीच पालिकेच्या आयुक्तांच्या पत्राची दखल नाही घेतली तर पुरोगामित्वाचे सरकार म्हणून घेणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात उग्र आंदोलन करावे लागेल असा इशाराही यावेळी कामगार नेते माजी नगरसेवक अशोक जानराव यांनी दिला। ठराव क्रमांक 231 दिनांक 12/10/2018 रोजी एक मतानं ठराव पारित केलेला आहे। त्या ठरावाचं म्हणणं असं आहे की आंबेडकर चौक कंसात पार्क चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे तो महापालिकेनं बसवलेला आहे। या पुतळ्याच्या पाठीमागची जी जागा आहे या जागेमध्ये जवळजवळ 4096 चौरस मीटर इतकी जागा महानगरपालिकेच्या ताब्यात विनामूल्य द्या आणि त्या ठिकाणी स्मार्ट बगीचा त्याचबरोबर संविधान भवन त्या ठिकाणी बांधण्यात येणार आहे असा ठराव महानगरपालिकेनं करून आज 2 वर्ष बरोबर झालेले आहे। या 2 वर्षाच्या काळामध्ये माननीय तत्कालीन आयुक्त अविनाश ढाकणे साहेब यांनी शासनाला पत्र दिलं होतं की या बाबतीत आम्हाला ही जागा विनामूल्य ताब्यात द्यावी। तशाच पद्धतीनं आजचे आयुक्त पी शिवशंकर साहेब यांनी सुद्धा 8व्या महिन्यात एक पत्र दिलेलं आहे की ही जागा आमच्या ताब्यात ताबडतोबीनं द्यावं का तर या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला मोठी गर्दी होते, 6 डिसेंबरला मोठी गर्दी होते, त्याचबरोबर धम्मचक्र परिवर्तन दिनाला मोठी गर्दी होते आणि प्रासंगिक कार्यक्रमाच्या वेळेला सुद्धा या चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांची मोठी गर्दी होते। या भागात 4 रस्त्यांनी सातत्यानं त्या ठिकाणी वाहनांची वर्दळ असते आणि यामुळं आलेल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायाला बसायला जागासुद्धा नाही। त्यानंतर 1 एकर जागेमध्ये स्मार्ट उद्यान आणि संविधान भवन आम्हाला त्या ठिकाणी बांधायचं आहे आणि ती बांधण्यासाठी इथं ठराव केलेला आहे आणि त्या ठरावाच्या अनुषंगानं माननीय पी शिवशंकर साहेब आणि माननीय अविनाश ढाकणे साहेब यांनी शासनाकडे पाठपुरावा केलेला आहे। तरीसुद्धा या बाबतीमध्ये शासन काहीही करत नाही। आपल्याला आठवत असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान करताना या आयुक्तांनी या ठिकाणी शासनाकडे पत्रव्यवहार केला परंतु शासन त्याच्याबद्दल काहीही बोलायला तयार नाही। अद्याप काही कारवाई झालेली नाही। आज आम्हाला आशा वाटते की या महाराष्ट्रामध्ये पुरोगाम्यांचं सरकार आलेलं आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, सेना आहे, या तिघांचं मिळून सरकार आहे आणि या सरकाराला आमची विनंती आहे की तुम्ही जर खऱ्या अर्थानं पुरोगामी असाल तर या 2 वर्षापूर्वी झालेल्या ठरावाला ताबडतोबीनं मान्यता द्या। येत्या 14 एप्रिल बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीपर्यंत या ठिकाणी त्या कामकाजाला सुरुवात झाली पाहिजे। असं जर नाही झालं तर नाईलाजास्तव आम्हाला हे पुरोगामी सरकार नसून प्रतिगामी सरकार आहे असं म्हणावं लागेल आणि मोठ्या प्रमाणात मोठं आंदोलन, तीव्र आंदोलन करावे लागेल याची सगळ्यांनी नोंद घ्यावी।